नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपी, कम्प्युटर, फर्निचर, ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे, आता सर्व काही एकाच छताखाली. खास उन्हाळी धमाका ऑफर. कोणतीही वस्तू खरेदी करा, आमच्याकडे उधारी चालू आहे. फक्त 999 रुपये आधार पे उधार. एलईडी टीव्हीवर 3999चा मिक्सर फ्री. मोबाईल खरेदीवर 1999चा ब्लूटूथ हेडफोन फ्री. फ्रीज खरेदीवर 3999चा मिक्सर फ्री. फर्निचर खरेदीवर 1999ची इस्त्री फ्री. जुना मोबाईल, टीव्ही, फ्रीज आणून द्या, नवीन घेऊन जा. एक्सचेंज ऑफर. लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी, फर्निचर, सोफा सेट, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन खरेदीवर 20% सूट. यासह अन्य ऑफरसाठी एक वेळ अवश्य भेट द्या. आपण पाहत आहात स्टार वन मराठी, जाणीव समाज मनाची. मिरजेतील बाळचोरी प्रकरणी 2 दिवसात कारवाई. मंत्री हसन मुश्रीफ. चौकशी पूर्ण, अहवाल मिळेल. मिरजेतील बाळचोरी प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली आहे. त्यानुसार बाळचोरी करणाऱ्या महिलेने संबंधितांशी जवळीक साधून बाळाला लस देण्याच्या बहाण्याने नेल्याचे स्पष्ट झाले आहे. येथील सुरक्षा रक्षकाने त्यावेळी थांबवायला पाहिजे होतं. बाळ बाहेर नेऊ द्यायला नको होतं. याबाबत अधिष्ठितांना सांगितलं आहे. 2 दिवसात अहवाल माझ्याकडे येईल. त्यानंतर त्या प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जाईल, असे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. मिरज शासकीय रुग्णालयातील विविध सुविधांचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, माजी मंत्री आमदार सुरेश भाऊ काळे, आमदार इद्रिस नाईकवडी, आमदार सुधीर गाडगीळ, समित कदम यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मिरज शासकीय रुग्णालयात विविध प्रकरणी चौकशी होतात, अहवाल दिले जातात. दोन्ही बाजूने आंदोलने होतात, मात्र कारवाई होत नसल्याचे दिसत आहे, असा प्रश्न प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी उपस्थित केला असता बाळचोरी प्रकरणी चौकशी पूर्ण झाली आहे. अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल, असे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. मिरज शासकीय रुग्णालयाची जागा म्हाडाला दिली जाणार आहे. मात्र शासकीय रुग्णालयास वसतिगृह व अन्य इमारती बांधण्यासाठी जागेची आवश्यकता आहे. त्याबाबत विचारले असता मी पालकमंत्र्यांना सांगितलं आहे की सदरची जागा म्हाडाला देऊ नये, अन्य कुठली तरी जागा द्यावी. ही जागा शासकीय महाविद्यालयाकडेच आहे. मात्र त्यावर महाराष्ट्र शासनाचे नाव लागल्यामुळे म्हाडाचा सदरची जागा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या खात्याचे मंत्री आहेत. आपण त्यांना सांगून म्हाडाचा हा प्रयत्न हाणून पाडू, असेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. ते जर झालं नाही, 100% जर त्यांनी कळलं आम्हाला की आम्ही करणार नाही, तर आम्ही राज्य सरकार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभा आहे. कर्करोगाचा येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आता आपले हे निर्णय होणार आहे. आपण सगळ्याच हॉस्पिटलमध्ये आपण L1, L2 आणि L3 या पद्धतीनं आपण कॅन्सरची व्यवस्था करतोय. L1 आपण टाटामध्ये ठेवलेलं आहे. आपल्या या ठिकाणी L2 हे सगळीकडे चालू होईल. म्हणजे स्क्रीनिंग करणं, अत्यावश्यक म्हणजे केमोथेरपी, त्यानंतर रेडिएशन देणं, या सगळ्या व्यवस्था आपण ह्या हॉस्पिटलमध्ये चालू करतोय. आणि जे मोठे आजार असतील ते टाटामध्ये आपल्या इथून जातील. 2 वर्षामध्ये मुंबईला रुग्णालयामध्ये अतिशय चांगली व्यवस्था गेल्या 2 वर्षामध्ये आपण केलेली आहे. पुन्हा आम्ही सचिवांना आयुक्तांना सांगितलेलं आहे, या 39 शासकीय जे महाविद्यालयाचे रुग्णालय आहेत त्यामध्ये भीती द्या आणि ज्या अपुरी बाबी असतील त्याला सुद्धा निधी आपण यावर्षी देणार आहोत. इतर मिरज मेडिकल कॉलेज मी पालकमंत्र्यांच्या मला सांगितलेलं आहे की बाबा म्हाडाला ही जागा देऊ नका, तुम्ही इतर कुठेही जागा घ्या. ही जी जागा आहे ही आपली शासकीय महाविद्यालयाची जागा होती. ती फक्त महाराष्ट्र शासन म्हणून लागल्यामुळं म्हाडा घेण्याचा प्रयत्न करते. मला वाटते म्हाडाला म्हणजे एकनाथ शिंदे साहेब या खात्याचे मंत्री आहेत, त्यांना सांगून आपण म्हाडांचा जो प्रयत्न आहे तो आपण हाणून पाडू. अहवाल असा आला की ती जी स्त्री होती तिने एवढी लगट केलेली होती. वास्तविक एक चूक यांची झाली की ECG काय लस टोचण्यासाठी जी मुलगी लहान बाळ नेलं त्याच्यावर त्या आपल्या बाहेरच्या माणसांना आपला जो सिक्युरिटी गार्ड आहे त्याने थांबवलं पाहिजे होतं आणि अशा रीतीनं बाहेर ते मूल जाऊ द्यायला नको होतं. ते मूल नेलं होतं, त्याच्यावर कारवाई झाली, त्याला अटक झाली. ते कारवाई पोलीस करते. फक्त आता अंतर्गत जे आहे ते आम्ही डीनला सांगितलं, जे दोषी असतील त्यांचा अहवाल 1-2 दिवसात आल्यानंतर त्यावर कारवाई करा. या रुग्णालयाच्या बऱ्याचशा चौकशी कुठे राहिल्या कालावधी काय आहे? रिपोर्ट पाठवतो आम्ही.